सर, महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुम्ही नेते आहात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबत महत्त्वपूर्ण निकाल गेला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नाव आणि चिन्ह हे अजितदादा गटाला गेलेलं आहे. काय भावना आहेत? इतक्या वर्षापासून हा पक्ष होता आणि हा पक्ष शरद पवार यांच्याच नावाने ओळखला जातो, याबद्दल काय? एक दुर्दैवी आणि चुकीचा घृणास्पद निर्णय आहे. त्याचं कारण आहे की ज्या व्यक्तीने पक्ष जन्माला घातला, पक्ष वाढवला, पक्षाकडून एकूणच खूप साऱ्या लोकांना संधी दिली, तो पक्ष त्या व्यक्तीच्या हयातीमध्ये त्याच्याकडून काढून घेतला जातो आहे. या निर्णयाचा मी निषेध आणि धिक्कार व्यक्त करतो आहे. पण या ठिकाणी त्यांना सांगून येतो की या संदर्भामध्ये शरद पवार साहेब हाच आमचा पक्ष आणि शरद पवार साहेब हेच आमचं चिन्ह आहे. पण पक्ष तुम्ही काढून घेताल, पण आमचा आवाज थोडीच काढून घेणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही नवीन चिन्ह, नवीन नावासहित लोकांमध्ये जाऊ. लोकांना एकूणच जे काही घडलं आहे ते कसं घडलं आहे ते कल्पना आहे, त्याची पुन्हा एकदा आठवण करून देऊ. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातली जनता ही तत्त्व मानणारी जनता आहे. ते मतदार पेटून उठतील आणि भाजपला साथ देणाऱ्या लोकांचं तोड नक्की दाबतील. आज या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले जे पवारसाहेब, अजितदादा पवारसाहेब आहेत, त्यांनी वक्तव्य केलं आहे की जगताप यांना मीच महापौर केलेलं होतं. त्यामुळे ती जी या ठिकाणी कार्यालय आहे त्याच्यामुळे आम्ही नक्कीच हक्क सांगू. या संपूर्ण गोष्टींकडे तुम्ही कसं? मुळात विश्वास आहे. मी दादांच्या हाताखाली 24 वर्ष कामकाज केलं. दादांनी इतकं खाली येऊन बोलावं असं मी दादांना कधीच अपेक्षा ठेवलेलं नाही. मी कधीच नाकारलं नाही की दादांनी मला महापौर केलं किंवा शहराचा अध्यक्ष केलं. हो, मला करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पण जे दादा माझे कधी काळी आयडियल किंवा नेते होते किंवा हिरो होते, ते दादा भाजपच्या त्यांना मांडीवर जाऊन बसले, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधीच आवडणार नाही. माझा लढा हा अजितदादांच्या विरोधात कालही नव्हता, आजही नाही, उद्याही नसणार. माझी लढाई भाजपच्या विरोधात आहे. ज्या भाजपच्या विरोधात मागची मी 20 वर्ष सोशल प्लॅटफॉर्मवर रस्त्यावर नका लढलेलो आहो, त्या भाजपबरोबर जाणं मला कदापि पसंत नाही. त्यामुळे मी इकडं राहिलो. त्यामुळे दादांनी मला महापौर केलं, अध्यक्षपद दिलं, हे मी कालही विसरलेलं नाही, आजही नाही. उद्या मी राजकारण असेन नसेन तरीसुद्धा मी ती आठवण कायम सांगत राहील. पण याचा अर्थ दादांनी मला महापौर नका अध्यक्ष करण्यामध्ये कुठेतरी नका मोठा सहभाग घेतला होता किंवा सिंहाचा वाटा होता, म्हणून दादा जे करतील त्या दादांच्या मागं जावं असं माझ्या मनाला पटत नाही. त्यामुळे दादांनी असं जाहीरपणाने सांगणं हे संकुचितपणाचं असं मला वाटतं. आणि त्याच्या पलीकडं पार्टी कार्यालयाचा ताबा करायचा आहे नाही करायचा आहे त्यांनी ठरवायचं आहे. आम्ही संविधान मानणारे कार्यकर्ते आहोत. जे कायद्यात बसेल ते आम्ही करू. त्यांनीसुद्धा कायद्याद्वारे जे काही करायचं ते करावं. या संदर्भात दादांच्या ह्याच्यामध्ये उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. पण एक नक्की आहे की आम्ही परंपरा मानणारे, त्याचबरोबर उपकार मानणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे दादांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून इतकं छोटं बोलावं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बरोबर वाटत नाही.